ख्रिस्तासाठी जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ही पवित्र मिसा साजरी करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पवित्र मरीच्या मध्यस्थीद्वारे ह्या पवित्र वेदीवर ठेवूया. ज्या ज्या लोकांनी आपणास प्रार्थना करण्यास सांगितलं आहे, ज्या लोकांना आपण आपल्या प्रार्थनेचं आश्वासन दिलेलं आहे, त्या सर्वांसाठी प्रार्थना करूया. आपल्या कुटुंबातील सर्व आजारी व्यक्तींसाठी प्रार्थना करूया. वृद्ध व्यक्तींसाठी प्रार्थना करूया. गरजून व्यक्तींसाठी प्रार्थना करूया. आणि ही पवित्र मिसा बलिदान आपण अर्पण करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी थोडा वेळ शांत राहूया आणि आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या सर्व अपराधांची आपण आठवण करूया. आणि हे पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. आणि नम्र अंतकरणाने म्हणूया, सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्याने व हैगेने मी फार पापे केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मनोनीती कुमारी, धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. गीत क्रमांक 20, हिम नंबर 20. Hymn number 26. Oh
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, सर्वसमर्थ बापा, तू आमचे तारण करतोस व ख्रिस्ताबरोबर आम्हाला तुझे लेकरे बनवतोस. आम्हाकडे दयादृष्टीने पहा, आम्हाला खरे स्वातंत्र्य बहाल कर आणि तू अभिवचन दिलेल्या स्वर्गराज्याचे आम्हाला दान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ज्ञानग्रंथ ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचा हेतू काय आहे हे कोण जाणू शकतं, किंवा प्रभूची इच्छा काय आहे हे कोणाला समजेल. मर्त्य मानवाचे विचार निरुपयोगी आहेत आणि आमच्या योजनांचे यश अनिश्चित आहे, कारण नाश पावणारे शरीर आपले ओझे आत्म्यावर टाकते आणि हा ऐहिक पिंजरा विचारवंत मनावर दडपण आणतो. ह्या जगात काय आहे ह्याची कल्पना करणेही आम्हाला जड जाते आणि आम्हाला काय करता येते हे जाणून घेण्यास आम्हाला श्रम करावे लागतात. परंतु स्वर्गात काय आहे ह्याची चाहूल कोणाला लागली आहे. तू आपले ज्ञान पुरवल्याखेरीज आणि वरून तुझा पवित्र आत्मा पाठवल्याखेरीज तुझा हेतू कोण जाणू शकतो. आणि अशा प्रकारे जगात असलेल्यांचा वाटा सरळ करण्यात आल्या आणि त्यांना तुला काय आवडते हे शिकवण्यात आले. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्राचे शब्द आहेत. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस गायनाद्वारे असेल. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहे. सर्वांनी हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहे. तू मनुष्याला पुन्हा मातीला मिळवतोस आणि म्हणतोस, अहो मानवांनो, परत जा, कारण तुझ्या दृष्टीने सहस्त्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी रात्रीच्या प्रहारीसारखी आहेत. आपला प्रतिसाद. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहे. तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस. ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत. सकाळी उगवणाऱ्या गवताप्रमाणे ते आहेत. सकाळी ते तरारून वाढते, संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते. आपला प्रतिसाद. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहे. आम्हाला आमचे दिवस असे गणण्यात शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. हे परमेश्वरा, आपला राग आवर. तुझा राग सर्व काळ आहे का. तू आपल्या सेवकावर करुणा कर. आपला प्रतिसाद. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहे. तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीत तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन आमचा सर्व दिवस आनंदात घालवू. आमचा देव परमेश्वर,
ह्याचा प्रसाद आमच्यावर हो आणि आमच्या हातचे काम सिद्धीस जाओ. आपला प्रतिसाद. हे प्रभु तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहे. पौलाचे फिलोमेनाला पत्र ह्यातून घेतलेले वाचन. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान, मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करतो. त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठवले आहे. सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याच्या माझ्या मनात होते. तरी तुझ्या संमतीशिवाय तसे करणे मला बरे वाटले नाही. तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केल्यासारखा असावा. कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की त्याने युगानुयुग तुझे व्हावे. त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्ट्या आणि प्रभूच्या ठाई याहून कितीतरी अधिक तो प्रिय असावा. म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. कृपया शुभारंभाकरता उभे राहूया. मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला तुम्ही समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. हालेलुया, 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 प्रभू तुम्हा बरोबर असू. आणि तुमच्या अंतर्यामी. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू बरोबर मोठा लोकसमुदाय चालला होता. तेव्हा तो त्याच्याकडे वळून म्हणाला, जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ आणि बहीण यांचा आणि आपल्या जीवाचाही त्याग करीत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा क्रूस घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून आणि खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्या इतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही. नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, हा मनुष्य बांधू लागला खरा परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही. अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करीत नाही की जो 20,000 घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला 10,000 निशी
जाता येईल काय? जर जाता येत नसेल तर तो दूर आहे, तो वकिलास पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील. त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी. करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हंगेरीची संत एलिझाबेथ ह्यांच्याविषयी कदाचित आपण ऐकले असेलच. तिचा जन्म 1207 मध्ये हंगेरीतील एका राजवाड्यात झाला. आई वडील धार्मिक असल्या कारणानं लहानपणापासूनच तिला धर्मशिक्षण देण्यात आलं. तिला ख्रिस्ताचं प्रेम देण्यात आलं. पावित्र्यात तिला वाढवण्यात आलं. 14 वर्षाचे असताना तिचं लग्न राजकुमार लुईस ह्याच्याबरोबर झालं. तिने दागिने नेसण्यास मनाई केली, कारण ती म्हणत असे की माझ्या प्रभूला काट्यांचा मुकुट घालण्यात आला होता, मग मी कशाला सोन्या चांदीचे दागिने परिधान करू. आणि अशा प्रकारे तिने सोन्या चांदीचे दागिने नेसण्यास मनाई केली. लग्नानंतर देखील ती प्रार्थना, उपवास आणि दानधर्म करत असे. आणि ह्यात तिचा पती लुईस हा तिला सहकार्य करत असे, मार्गदर्शन करत असे, प्रोत्साहन करत असे. गोरगरिबांची सेवा, आजारांची सेवा, त्यांच्यावर प्रेम करणे हे तिचं दैनंदिन जीवन होतं. परंतु 1225 मध्ये हंगेरीत एक महामारी आली आणि असं म्हणतात की त्या दिवसात त्यांनी प्रत्येक दिवशी 900 लोकांना अन्न आणि वस्त्र पुरवलं. तसेच आपल्या राजवाड्याच्या बाजूला त्यांनी एक रुग्णालय बांधलं आणि त्या रुग्णालयात ती स्वतः जाऊन रुग्णांची, आजारांची सेवा करत असे. परंतु दुर्दैवाने 1227 मध्ये तिचा पती लुईस हा मरण पावला. तरी देखील तिने आजारांची सेवा करणं, गोरगरिबांची सेवा करणं, गरजवंतांना मदत करणं सोडलं नाही. तर आपल्या राजवाड्यातील शाही वस्तू विकून तिने एक आणखी रुग्णालय बांधलं. आणि अशा प्रकारे गोरगरिबांची सेवा करत, आजारांची सेवा करत त्यांनी 1231 मध्ये आपला शेवटचा श्वास घेतला. आणि लगेच 4 वर्षानंतर म्हणजे 1235 मध्ये त्यांना संत म्हणून घोषित करण्यात आलं. आणि आज आपण त्यांना SFO या फ्रान्सिस्कन, प्रापंचिक लोकांची जी फ्रान्सिस्कन संस्था आहे तिचं आश्रयदाती म्हणून ओळखतो. होय, ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण आजारी, वयोवृद्ध आणि गरजवंत लोकांची काळजी घेणारे कुटुंब ह्या विषयावर मननचिंतन करत आहोत. संत एलिझाबेथ प्रमाणे आपण देखील आपल्या कुटुंबातील आजारी, वयोवृद्ध आणि गरजूंची काळजी घेऊ शकतो का? कारण आपल्या कुटुंबातील आजारी, वृद्ध आईबाबांची काळजी घेणं, गरजवंतांना मदत करणं ही फक्त आपली जबाबदारीच नसून परमेश्वराची, ख्रिस्ताची सेवा करण्याची एक संधी देखील आहे. आणि जेव्हा हे लोक आपल्याबरोबर असतात, आपल्या कुटुंबातील आजारी, गरजवंत लोक आपल्याबरोबर असतात, तेव्हाच त्यांना मदत केली पाहिजे. एक सुंदर असं गीत आहे, कदाचित आपणापैकी अनेकांनी ऐकलं असेल. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद में अमृत पिलाने से क्या फायदा. कभी
गिरते हुए को उठाया नहीं, बाद में आंसू बहाने से क्या फायदा. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ह्या गाण्यात मोठा अर्थ आहे. जेव्हा एखादी गरजू व्यक्ती आपणाजवळ येते, आपणाजवळ मदत मागायला येते, त्याच वेळेला आपण त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. जेव्हा एखाद्या आपल्या कुटुंबातील आजारी व्यक्ती जिला आपल्या सेवेची गरज आहे, त्याच वेळेला त्या व्यक्तीची सेवा केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. कारण ती व्यक्ती आपणाला सोडून केव्हा जाईल हे आपणा कोणालाच ठाऊक नाही. आणि मग नंतर रडून आणि अश्रू गाळून काहीही फायदा नाही, कारण कदाचित त्या वेळेला त्या अश्रूंचा काहीही उपयोग नाही. आपलं जीवन हे क्षणभंगूर आहे, काही दिवसाचंच आहे. म्हणून आपण चांगलं जीवन जगलो पाहिजे, इतरांना मदत केली पाहिजे. आणि ह्याची सुरुवात सर्वप्रथम आपल्या स्वतःच्या कुटुंबातून केली पाहिजे. आपल्या कुटुंबातील सर्वांशी आपण चांगलं वागलं पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे, चांगली नाती ठेवली पाहिजे. आपल्या कुटुंबातील आजारी वयोवृद्धांची सेवा केली पाहिजे. आणि ह्यासाठी मोठमोठ्या पदव्या घेण्याची गरज नाही, कारण संत एलिझाबेथने देखील कोणतीही पदवी घेतली नव्हती, तरीही तिने आज गोरगरिबांची सेवा केली, आजारांसाठी रुग्णालय बांधलं आणि त्यात ती स्वतः त्यांची सेवा करत असे. जेव्हा आपण आजारांची सेवा करतो, वृद्धांचा मान ठेवतो, गरजवंतांना मदत करतो, तेव्हा प्रत्यक्ष आपण ख्रिस्ताचं प्रेम त्यांच्यापर्यंत पोचवत असतो. आपल्या कुटुंबातील आई वडिलांना जेव्हा आपण, आणि हेच प्रेम आणि हीच सेवा आपणास आपल्या कुटुंबात शांती, ऐक्य, जवळीक आणि खरं प्रेम निर्माण करते. प्रत्येक कुटुंब हे परमेश्वराची एक महान देणगी आहे. आणि ह्यात एकमेकांची सेवा करणं, एकमेकांना मदत करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने ख्रिस्ताची सेवा करणे होय. आपल्या कुटुंबातील वृद्ध आईवडिलांना थोडासा वेळ देणे, आपल्या गरजू भावंडांना सपोर्ट करणे, त्यांना मदत करणे आणि वयोवृद्धांना त्यांच्या ज्ञानाला सन्मान देणे, हीच आपली खरी ईश्वर सेवा आहे. हेच खरं आपलं ख्रिस्तीपण आहे. म्हणून जर आपल्या कुटुंबात आपणास ख्रिस्ताचं प्रेम अनुभवायचं असेल तर इतरांना मदत करणे फार गरजेचे आहे. पौलाचे गलातीकरास पत्र अध्याय 6 वचन 2 मध्ये संत पौल सांगतो की एकमेकांची ओझे वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पाळाल. होय माझ्या प्रियांनो, जेव्हा आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा त्यांच्या आजारात, त्यांच्या दुःखात, त्यांच्या वयोमानात आपण जेव्हा त्यांची ओझे वाहतो, त्यांना मदत करतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने ख्रिस्ताला मदत करतो. तेव्हा आपण खऱ्या अर्थाने ख्रिस्ताची सेवा करतो, त्याचं वचन पूर्ण करतो की ज्या अर्थी तुम्ही ह्या लहानातील एकाला केले, त्या अर्थी तुम्ही मला केले. असं म्हटलं जातं की कुटुंब ही एक प्रेमाची शाळा आहे. आणि जे काही आपण शिकतो हे आपण कुटुंबातच शिकतो. म्हणून जर आपणास ख्रिस्ताची खऱ्या अर्थाने सेवा करायची असेल तर आपल्या कुटुंबातील आजारांची, वयोवृद्धांची सेवा केली पाहिजे आणि गरजूंना मदत केली पाहिजे. आपण उभे राहूया आणि आपला ख्रिस्ती विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि त्याचा एकुलता पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू, याच्यावर मी विश्वास ठेवतो. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरेपासून जन्मला, त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि तो सर्व समर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे.
तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्वकाळाचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपले उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्वांनी हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप साहेब, सर्व बिशप्स, धर्मगुरू, व्रतस्थ आणि प्रापंचिक यांची ख्रिस्ताच्या संदेशाला अनुसरून आपले जीवन व्यतीत करावे म्हणून आपण प्रभूकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्व राजकीय पुढाऱ्यांनी पर्यावरणपूरक कार्यक्रम आखून पर्यावरणाचा व संपूर्ण सृष्टीची काळजी घ्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्व लहान मुलांनी आपल्या आई-वडिलांशी उद्धटपणे न वागता त्यांचा नेहमी आदर करून आई-वडिलांचे ऐकावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. जे प्रवास करतात त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा, अनिष्ट गोष्टींपासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करा. आपले उत्तर, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू परमेश्वर, आमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. आमच्या कुटुंबातील सर्व आजारी, वयोवृद्ध आणि गरजूंना मदत करण्यास आम्हाला शक्ती सामर्थ्य दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. गीत क्रमांक 57, हिम नंबर 57. बंधूंनो आणि भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. हे शांतिप्रिय व प्रेमळ परमेश्वरा, आमचे हे समर्पण तुझी खरी उपासना बनव व एक दिलाने व एक जीवाने आम्ही तुझ्याशी एकरूप व्हावे अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे.
हे प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. तुझ्यामुळे आम्हाला अस्तित्व, स्थिती आणि गती आहे. प्रत्येक दिवशी तू आम्हाला पितृप्रेमाचे दर्शन घडवतोस. आम्हामध्ये वस्ती करणारा तुझा पवित्र आत्मा या जगात आम्हाला अविनाशी सुखाचा आशादीप दर्शवतो. येशूला मेलेल्यांतून उठविणाऱ्या तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान हे स्वर्गातील भावी पुनरुत्थान महोत्सवाचे पूर्वचिन्ह व अभिवचन आहे. आणि म्हणून आभारपूर्वक स्तवनाने सर्व दूतगणांबरोबर आम्ही तुझे गुणगान गातो. गीत क्रमांक 77, हिम नंबर 77. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत, म्हणून तू त्यांच्यावर दव वर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार.
हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाचे व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाचे भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावेत असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिवो आमचे पोप, जॉन आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. थोडा वेळ शांत राहून आपल्या कुटुंबातून ज्या व्यक्ती मरण पावलेले आहेत त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करूया. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्वसमर्थ्य देव पित्या, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण आणि प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमचे दररोजचे भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महाप्रसंगी पडू देऊ नकोस, वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना शांतिवंदन करूया. शांती असो. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे.
हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावीस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. सूचनेकडे लक्ष द्या. आता ख्रिस्त शरीराचा वाटप होत आहे. हे ख्रिस्त शरीर फक्त कॅथलिक ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्या सेवनासाठी आहेत. इतर धर्मीय लोक या प्रार्थनेला हजर असतील तर त्यांनी हा ख्रिस्त शरीराचा स्वीकार करू नये, तर त्यांनी आपल्या जागेवर बसावे आणि गायनात भाग घ्यावा. ख्रिस्त शरीर सिर्फ ख्रिस्ती लोगों के लिए है. गीत क्रमांक 101, हिम नंबर 101. दुसरे प्रसाद गीत गीत क्रमांक 108 108 तू भाकर होऊ नये. भाकर
तू होनी तेज जगी पसरावे तू भाकर होनी जीवन जगास द्यावे प्रेम दीप तू होनी माझे प्रेम पसरावे तू भाकर होनी जीवन जगास द्यावे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझे शब्द व तुझे साक्रामेंट आमचे अन्न व जीवन आहे. तुझ्या पुत्राकडून मिळालेले हे दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास समर्थ करू. तो सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. नवीनाचा 9वा दिवस, पान क्रमांक 54, पेज नंबर 54. आपण एकत्र म्हणूया. हे प्रभूच्या साऱ्या कलाकृतींनो, दुखी व पीडितांना बरे करणाऱ्या मातेला धन्य म्हणा. स्वर्गाच्या राणीचे स्तुतिगीत गा. हे प्रभूच्या दूतांनो, पीडितांना बरे करणाऱ्या मातेची प्रशंसा करा. हे स्वर्ग लोकवासियांनो, स्वर्गातील राणीचे गुणगान गा. हे स्वर्गातील संतांनो, पीडितांच्या मातेचे गुणगान गा. हे आकाशातील तारकांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेची कीर्ती गा. हे पर्जन्यधारांनो, धवबिंदूंनो, स्वर्गातील राणीला धन्य म्हणा. हे ज्वालांनो व उल्कांनो, निष्कलंक मातेची स्तुती करा. हे छाये व सूर्यप्रकाशा, स्वर्गातील राणीची प्रशंसा करा. हे तुषारांनो व धारांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गा. हे हिमांनो व गारांनो, स्वर्गातील राणीचे गुणगीत गा. निष्कलंक मातेचे गुणगान करा. हे रात्रींनो व दिवसांनो, स्वर्गातील राणीची कीर्ती गा. हे प्रकाशांनो व अंधारांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेला धन्य म्हणा. हे विधलोतांनो व मेघांनो, स्वर्गाच्या राणीची स्तुती करा. हे वसुंधरे, तू आपल्या राणीची प्रशंसा कर. हे पर्वतांनो व पहाडांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गा. हे साऱ्या पृथ्वीवरील वनस्पतींनो, निष्कलंक मातेचे यशोगीत गा. हे सुगंधित पुष्पांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गा. हे सागरांनो व नद्यांनो, निष्कलंक मातेची कीर्ती गा. हे माशांनो व जलचरांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेची स्तुती करा. हे वन प्राण्यांनो, पीडितांचे मातेचे गुणगान गा. हे प्रभूच्या याजकांनो व धार्मिक जनांनो, पीडितांचे मातेचे गुणगान करा. हे आत्म्यांनो, निष्कलंक मातेची कीर्ती गा. हे संतांनो व पाप्यांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेवर श्रद्धा ठेवून प्रार्थना करा. आमेन. पान क्रमांक 56, पेज नंबर 56, नवीनाची प्रार्थना एकत्र. हे अति पवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू निदुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल, या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नवीनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव.
किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. शांत राहून आपल्या मनात असलेल्या सर्व विनंत्या पवित्र मरेच्या मध्यस्थीद्वारे ख्रिस्ताचरणी ठेवूया. आपल्या कुटुंबातील सर्व आजारी, वयोवृद्ध, गरजवंतांना आपण साठी मदत प्रार्थना करूया. ज्या लोकांना आपण प्रार्थनेचे आश्वासन दिलेलं आहे त्या सर्वांसाठी प्रार्थना करूया. आपल्या कुटुंबातील सर्व संकट, दुःख या वेदीवर अर्पण करूया. एकत्र. जेव्हा तुझा शब्द देह झाला तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. एकत्र. गाब्रियल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझीही अभिवादने तू स्वीकार. की तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावी अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुख दुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवा. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टीची चिरकाल तुझ्याकडे असे विनवितो. आमेन. कृपया बसून घ्यावे. पॅरिश प्रीस्ट फादर आयवन मॅस्करेस यांच्या वतीने पवित्र मरिया मातेच्या प्रिय भक्तगणांनो, या देवळातील सर्व धर्मगुरूंच्या वतीने आणि संघटनांच्या वतीने मी फादर आयवन तुम्हाला सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मरिया माता तुमच्यासाठी मध्यस्थी करो. दृढ श्रद्धेने तुम्ही इथे केलेल्या तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होत अशी प्रार्थना करतो. 58व्या वार्षिक नोव्हेनाच्या अंतिम दिवशी मुंबई सर धर्मप्रांताचे आर्चबिशप सन्माननीय जॉन रॉड्रिक्स यांनी 8 सप्टेंबरला संध्याकाळी 7:15 वाजता मिसाचे पौरोहित्य करण्याचे आमंत्रण स्वीकारले, म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानतो. सर्व प्रवचन करणाऱ्या फादरांनी अर्थपूर्वक प्रवचने देऊन भाविकांच्या आध्यात्मिक ज्ञानात मोलाची भर घातली आहे आणि उत्तम प्रबोधन केले आहे, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. सर्व सिस्टरांनी पवित्र कम्युनियन वाटपाचे काम केले, मी त्यांचे आभार मानतो. वेगवेगळ्या धर्मग्रामातून आलेले स्वयंसेवक, युक्रिस्टिक मिनिस्टर, अभिवाचक, वेदी सेवक, वरिष्ठ नागरिक,
सर्व गायन मंडळे, आर्थिक व्यवहार समिती, आयोजन समिती, सॅक्रेस्टियन आणि सफाई कर्मचारी या सर्वांचे मी आभार मानतो. ही वार्षिक नोवेनाची भक्ती यशस्वी करण्यासाठी अनेकांनी परिश्रम केले आहेत. या सर्वांना धन्यवाद. तसेच आज मिरवणुकीत वेलेंकनी बँड आणि सेंट ब्लेस बँड हे आपल्याला भक्तिमय वातावरण त्यांच्या सुमधुर संगीताद्वारे करून देणार आहेत, म्हणून त्यांचे आभार. नगरसेविका सौ सुनीता मेहता आणि त्यांचे पती श्री राजेश मेहता यांनी जातीने लक्ष घालून सफाईचे काम घेतले आणि अनेक प्रकारे मदत केली. गटारे साफ, झाडांची फांद्या कापून मिरवणुकीच्या रस्त्यातील अडथळे दूर केले आणि टँकरद्वारे पाणी पुरवठा केला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. ट्रॅफिक पोलीस, जुहू पोलीस ठाण्यातील पोलीस, मुंबई महानगरपालिका, 7 स्टार TV यांनी उत्तम साऊंड सिस्टम पुरवून भाविकांना प्रार्थनेत सक्रिय सहभाग घेऊन सूचना ऐकण्यासाठी मदत केली, त्या सर्वांचे धन्यवाद. ज्यांच्या सहकार्याशिवाय या भक्तीचा याग यशस्वी होऊ शकला नसता, त्या सर्व भाविकांचे त्यांनी स्वयंसेवकांच्या सूचनेचे पालन केले, म्हणून मी मनापासून सर्व भाविकांचे आभार मानतो. या देवळातील सर्व टीमच्या वतीने मी तुम्हाला सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मर्या माता तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर कृपादानांचा वर्षाव करो अशी प्रार्थना करतो. शेवटच्या आशीर्वादासाठी आपण सर्वजण उभे राहूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. मिसा संपली आहे. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. गीत क्रमांक 125 हिम नंबर 125. देव माते मरिया माते.